सावनेर येथे नप अभ्यंकर प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त लेख शिकवा अभियानांतर्गत हळदी कुंकू तसंच मातृपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसंगी सावनेरच्या नगराध्यक्ष रेखा मोवाडे, शिक्षण सभापती स्वाती कांबळी, सोनाली उमाठे, डॉक्टर मोनाली पोटोडे, आशा कराळे, मुख्याध्यापिका अनिता झाडे उपस्थित होत्या। डॉक्टर मोनाली पोटोडे यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं। आपल्या दातांची आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केलं। मुलीला शिकवून काय फायदा होणार आहे असा विचार न करता मुलीलाही शिकवा आणि मेन म्हणजे मुलीचेही आरोग्य तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे मुलाचे आहे। मुलीच्या आरोग्याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका। मला सर्वात महत्त्वाचं सांगायचं आहे की आपण घरामध्ये स्वच्छता आणि आपल्या शरीराची स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची आहे। आपण घरामध्ये सर्वात महत्त्वाचं आई स्वयंपाक करते। स्वयंपाक करताना आपलं किचन स्वच्छ असलं पाहिजे, आपलं मन प्रसन्न असलं पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट आपण जे घरी बनवलेलं अन्न आहे तेच मुलांना द्या। आणि आपण अन्न ज्या याने खातो ते म्हणजे आपलं पोट ते खूपच स्वच्छ असणं आवश्यक आहे। आता मी दातांची डॉक्टर आहे त्यामुळे त्याचं महत्त्व जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकते। इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी महिला शिक्षण व इतर विषयावर सामाजिक प्रबोधन करणारे नाट्य सादर करून उपस्थितांची मन जिंकली। 7 अप्रैल 1883 को आनंदी अमेरिका के पेंसिल्वेनिया के लिए रवाना हुई और 3 साल बाद 11 मार्च 1886 को उन्होंने डॉक्टर ऑफ मेडिसिन की उपाधि प्राप्त कर ली। मातृपूजनाच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मातेचं पूजन केलं, त्यांना ओवाळलं। या कार्यक्रमाने सारेच भावुक झाले। यावेळी दीप्ती खोब्रागडे, नर्मदा डवरे, ज्योती कोडापे, सुनंदा राऊत यांच्यासह शिक्षक वृंद, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। पियुष जंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।